नमस्कार मित्रांनो, जन्मदाखला हे अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहे. अगदी शाळेत प्रवेशापासून पुढे अनेक गोष्टींसाठी नोकरीपर्यंत हा जन्मदाखला आपल्याला विचारला जातो. त्यामुळे बाळ जन्माला आल्यावर लगेच जन्मदाखला काढण्याचे पालकांचे भर असतो. दरम्यान जन्म नोंदणी संदर्भात गृह मंत्रालयाकडून मोठे बदल करण्यात आले आहेत. तर ते कोणते बदल आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता कुटुंबातील नवजात बालक जन्माला आले तर मुलाला जन्माच्या नोंदणीमध्ये पालकांच्या धर्माशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे. पालकांना ही माहिती स्वतंत्रपणे भरावी लागणार आहे. आतापर्यंत देखील बालकाच्या जन्म नोंदणी वेळी कुटुंबाच्या धर्माची नोंद केली जात होती, पण केंद्र सरकारच्या या संदर्भात प्रारूप नियमावली तयार करण्यात आली आणि ती जाहीर देखील करण्यात आली. गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना पाठवलेल्या या पत्रामध्ये या माहितीमध्ये ते सगळे डिटेल आहे. यामुळे नव्या पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे की यासाठी वेगळा कॉलम आपल्याला त्या फॉर्ममध्ये दिला आहे. त्या कॉलममध्ये तुम्हाला ही माहिती भरावी लागणार आहे. याआधी तुम्ही जन्माची नोंदणी केली असेल तर तुम्हाला फॉर्म क्रमांक 1 भरावा लागला असेल. त्यामध्ये तुम्हाला कुटुंबाच्या धर्मासाठी एक कॉलम होता. आता इथे तुम्हाला आणखी एक कॉलम ॲड करून त्यांनी दिलेला आहे. यामध्ये मुलाच्या पालकांचा धर्म कोणता हे विचारलं जाईल. ही माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. दत्तक प्रक्रियेसाठी फॉर्म क्रमांक 1 देखील आवश्यक असतो. गेल्या वर्षी जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा पारित करण्यात आलेला होता संसदेमध्ये आणि त्यांनी यामध्ये विशेष बदल पाहायला आपल्याला यावेळेस बघायला मिळणार आहे ज्यावेळेस आपण जाऊ. यानुसार राष्ट्रीय स्तरावरही जन्म मृत्यूची नोंदणी आवश्यक असेल. प्रत्येक मुलाच्या जन्मावेळी डेटाबेस तयार केला जातो. यामध्ये बाळाच्या अनेक गोष्टींची नोंद ठेवली जाते. नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर म्हणजेच NPR, आधार कार्ड, मतदार यादी, रेशन कार्ड, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन यासारखी कागदपत्रे भविष्यात आपल्याला काढावी लागतात आणि त्यासाठी जन्मदाखला हा लागतो. आणि त्यानंतर फॉर्म क्रमांक हा महत्त्वाचा देखील आपल्याला त्यावेळेस आता ठरणार असणार आहे, कारण की सगळा डाटा त्याच्यामध्ये असणार आहे. यामध्ये डेटाबेसच्या आधारे माहिती अपडेट होत राहील. मुलाच्या जन्माशी संबंधित हे डिजिटल प्रमाणपत्र आपल्याला नवीन मिळणार आहे. हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून ते वैध असेल. एवढेच नव्हे तर कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश घेताना जन्म प्रमाणपत्र म्हणूनही तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. जन्मदाखल्यासोबत मृत्यू दाखला देखील महत्त्वाचे दस्तावेज असते. हे दस्तावेजऐवजी नसल्याची इन्शुरन्स, घरचे कागदपत्र बनवताना अडचणी देखील आपल्याला फेस कराव्या लागतात जर आपल्याकडे हे नसेल तर. मृत्यू दाखल्यातही काही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो, जसा की यापुढे मृत्यूचा दाखला बनवताना मृत व्यक्तीचा कोणता आजार होता, तो कशामुळे वारला, कसा काय वारला, कधी वारला, या सगळ्या गोष्टी आता त्याच्यात आपल्याला भराव्या लागणार आहेत आणि त्यानंतरच तो आपल्याला मिळणार आहे. भारताचे रजिस्ट्रार जनरल म्हणजेच RGI यांनी या संदर्भातील निर्देश जारी केले आहेत. यामध्ये जुन्या आजारांची माहिती देणे बंधनकारक असणार आहे. भारताचे रजिस्ट्रार जनरल हे राष्ट्रीय स्तरावर देशातील जन्म आणि मृत्यूचे डाटाबेसची जन्म मृत्यूची देखरेख हे करत असतात. त्यामुळे आता हा जो जन्मदाखला आपण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कुठल्याही नोकरीच्या ठिकाणी आपल्याला लागतो, त्याच्यामध्ये हा बदल करण्यात आलेला आहे आणि तो अत्यंत उपयुक्त आहे. आपल्याला सगळ्यांना याची माहिती नक्कीच असायला पाहिजे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. धन्यवाद.